कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स. महाडमधील त्या राड्या प्रकरणी भरत गोगावलेंचा मुलगा अखेर शरण. विकास गोगावले अखेर पोलिसांच्या ताब्यात. हायकोर्टाच्या फटकाऱ्यानंतर झाली मोठी कारवाई. बाळासाहेबांना खेडमध्ये अनोखी मानवंदना. आकाशातून झाली विमानांद्वारे पुष्पवृष्टी. मॉडेल विमानांच्या चित्तथरारक हवाई कसरती. हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत भव्य सोहळा. रत्नागिरीत लोकशाहीचा मोठा जागर. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ. निर्भयपणे मतदार करण्याचा संकल्प. लोकशाही बळकट करण्याचे आवाहन. आणि रायगडमध्ये राजकीय पेच निर्माण. आरपीआय कार्यकर्त्यांच्या युतीला विरोध. विश्वासात न घेतल्याने संताप. स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आक्रमक पवित्रा. पोलादपूरमध्ये युतीवर प्रश्नचिन्ह. आता पाहूया सविस्तर वृत्त. महाड नगर परिषद राडा प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले अखेर आज पोलिसांना शरण आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने रायगड पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र ताशेरे ओढत संबंधित आरोपींना अद्याप अटक का केली नाही असा सडेतोड जाब विचारला होता. न्यायालयाच्या या कठोर भूमिकेनंतर आणि अटकपूर्व जामीन फेटाळला गेल्यामुळे विकास गोगावले यांच्यासह एकूण 7 आरोपी स्वतःहून महाड शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. मंत्री भरत गोगावले यांनी यापूर्वीच माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते की कायदेशीर दिलासा न मिळाल्यास विकास पोलिसांसमोर हजर होईल. त्यानुसार आज सकाळी पोलिसांनी सर्व आरोपींना अधिकृतपणे ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीसाठी या सर्वांना महाडच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे. या हाय प्रोफाईल अटकेमुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. महाड शहरामध्ये भांडण मारामारीच्या संदर्भामध्ये जे 2 गुन्हे महाड शहर पोलीस स्टेशनला दाखल झालेले होते, त्याच्यापैकी गुन्हा रजिस्टर नंबर 179 जो होता, त्या 179 मधल्या 8 आरोपींनी आज आत्मसमर्पण केलेलं आहे. त्यानंतर पुढची कायदेशीर प्रक्रिया चालू आहे. पुढचा तपास चालू आहे. आरोपींकडे जो तपास करणं आवश्यक आहे त्या बाबी पोलीस करत आहेत. त्या आरोपींची नावं मी आपल्याला सांगतो. विकास गोगावले, महेश गोगावले, विजय मालुसरे, प्रशांत शेलार, धनंजय मालुसरे, वैभव मालुसरे, सूरज मालुसरे आणि सिद्धेश शेख अशा 8 जणांनी आत्मसमर्पण केलेलं आहे. या गुन्ह्यामध्ये पोलीस त्यांचा पुढचा तपास करत आहेत. पुढची प्रक्रिया चालू. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा आज दिमाखात शुभारंभ झाला. यानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे लायन्स क्लब आणि शिवचैतन्य पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य अशा विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बाळासाहेबांना अनोखी मानवंदना देण्यासाठी आकाशातून मॉडेल विमानांच्या साहाय्याने प्रत्यक्ष पुष्पवृष्टी करण्यात आली. सदानंद काळे आणि अथर्व काळे या पितापुत्रांनी चिमुकल्या विमानांच्या साहाय्याने चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या, ज्या पाहून उपस्थित हजारो विद्यार्थी आणि ग्रामस्थ पूर्णपणे थक्क झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाळासाहेबांच्या प्रतिमेला सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विमानांच्या या अद्ययावत तांत्रिक कलेची सविस्तर माहिती शालेय विद्यार्थ्यांना देण्यात आली. कोकणाच्या मातीत रंगलेला हा ऐतिहासिक सोहळा खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देणारा ठरला. या सोहळ्याचे थेट दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्नही करण्यात आला. संपूर्ण खेड परिसर आज या विमानांच्या प्रचंड गर्जनेने आणि बाळासाहेबांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. विमान ही रेडिओ कंट्रोल म्हणजे पायलट जमिनीवर. या सगळ्या विमानाला इलेक्ट्रिक मोटर आहे. त्या मोटरमुळे फिरणारा पंखा हा मिनिटाला 3000 ते 8000 एवढ्या वेळात फिरतो. रत्नागिरी जिल्ह्यात आगामी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष शपथविधी सोहळा पार पडला. 25 जानेवारी हा दिवस देशभरात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार रत्नागिरीत आज प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लोकशाहीचे पावित्र्य राखण्याची सामूहिक शपथ घेतली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी प्रामुख्याने उपस्थित होते। नायब तहसीलदार दीपक चव्हाण यांनी उपस्थित सर्वांना मतदानाची प्रतिज्ञा दिली। आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणात निवडणुकांचे पावित्र्य राखू असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता धर्म, जात किंवा भाषेच्या प्रभावाखाली न येता निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा उपक्रम लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे। आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू। जय हिंद, जय हिंद। भाजपचे माजी उपाध्यक्ष आणि प्रवक्ते मिलिंद पाटील यांनी नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे। आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटील यांनी वडखळ जिल्हा परिषद गटातून आपला उमेदवारी अर्ज भरला। यावेळी दळवी यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडताना पालीचा बदला पेनमध्ये घेतल्याचे स्पष्टपणे सांगितले। सुधागडमध्ये शिवसेनेच्या सदस्याने भाजपमध्ये प्रवेश केल्याने मिलिंद पाटलांना पक्षात घेऊन हे जशास तसे चोख उत्तर देण्यात आले आहे। मिलिंद पाटील यांनी खारेपाटातील प्रलंबित पाणी प्रश्न आणि रखडलेल्या विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे। सर्वात प्रथम मुद्दा असा आहे की खारेपाटामध्ये गेली कित्येक वर्षे भेडसावणारा पाण्याचा जो यक्ष प्रश्न आहे, त्या पाणी प्रश्नावरती आमच्या सर्व तरुण सहकार्यांनी या अगोदर आवाज उठवलाय आणि खारेपाटातली जनता तहानलेली आहे। धरण आपल्या शेजारी असताना सुद्धा अतिशय महिला वर्गांची जी सस्य होलपट होते ते आम्हाला बघवत नाही। पाण्याचा जो यक्ष प्रश्न आमच्या समोर आहे त्याला निश्चितपणानं महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्याला न्याय दिला जाईल आणि खारेपाटातील पाण्याची तहान शमवण्याचा आमचा हा पहिला प्रयत्न राहील। कारण गेली 7.5-8 वर्ष विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांकडे जे जिल्हा परिषदचं MI खाते आहे त्याच्याकडे ढुंकून न बघता खारेपाटाच्या जनतेला पाण्याविना ठेवण्याचं महापाप विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांनी केलं आहे। त्याचा जाब यावेळी ही खारेपाटातली जनता त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही। याच्याबाबत मी आता भाष्य करणार। ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे आणि स्थानिकांचा प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे सदस्य असतात त्यांनी काय कामं केली याचं उत्तर देणार ही निवडणूक असेल। भाजपची कटुनीती असेल किंवा रणनीती असेल तर आमचे मित्र आहेत सहकारी मिलिंद पाटील, फार पूर्वीपासूनचे माझे हितसंबंध आहेत, मैत्रीचे आहेत। सामाजिक, कबड्डी क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये खूप काम उल्लेखनीय केलं आहे। खरं म्हणजे पेनमध्ये खरं जर सिनियरिटी बघितली तर मिलिंद जाते। सगळ्यांची इच्छा होती की मिलिंदला वडखळ मतदारसंघाची जिल्हा परिषद उमेदवार मिळायला पाहिजे होती भारतीय जनता पार्टीकडनं, पण तसं झालं नाही आहे। पण माझं प्रेम, पक्षावरचं प्रेम आणि आमच्या अथक कार्यकर्त्यांची मेहनत या ठिकाणी त्याला घेऊन आली। आज शिवसेना पक्षाकडनं वडखळ जिल्हा परिषद गटाची त्याला उमेदवारी जाहीर केली आहे। एक वेगळं नेतृत्व आहे, सर्वमान्य नेतृत्व आहे आणि पूर्ण खात्री आहे चांगल्या मताधिक्याने निश्चित निवडून येतील मिलिंदजी आणि पेनचं नेतृत्व करतील, पेनच्या जनतेला न्याय देतील आणि असा योद्धा जिल्हा परिषद पाहिजे ही आमची सगळ्यांची अपेक्षा आहे। पेनच्या जनतेने त्याच्यावर खूप प्रेम केले। हे प्रेम असंच मत स्वरूपात येणाऱ्या 5 तारखेला मतपेटीमध्ये किंवा याच्यामध्ये त्याला मिळेल अशी अपेक्षा आहे। भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेने आता आपले वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली आहे। भाजप महिला जिल्हाध्यक्ष चित्रा पाटील यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या परिसरात शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचाराचा नारळ फोडला। गणेश मंदिरात पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजा करून या प्रचार मोहिमेचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला। यावेळी शेकडो निष्ठावान कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राजाभाई केनी यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली। राजाभाई केनी यांनी यावेळी स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधताना सर्वांगीण विकासाचा शब्द दिला।
सामान्य जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडवणे, रोजगार निर्मिती आणि मूलभूत सोयी सुविधा पुरवणे हीच आपली प्रमुख प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या या बालेकिल्ल्यात शिवसेनेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आगामी निवडणुकीत हे शक्ती प्रदर्शन अत्यंत निर्णायक ठरणार असून मतदारसंघातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. राजाभाईंच्या या झंझावाती प्रचारामुळे आता विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. शेजारीच्या गणपती मंदिरामध्ये प्रचाराचा नारळ फोडून आज प्रचाराला आम्ही सुरुवात करत आहोत. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार आंबेपूर जिल्हा परिषदेच्या रसिका केणी, आंबेपूर गणाचे उमेदवार शैलेश पाटील आणि कृष्णा लोबी या तिन्ही पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचे प्रचाराचा आज नारळ फोडून आम्ही शुभारंभ केलेला आहे. ह्या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 9 ग्रामपंचायती येतात. त्या ग्रामपंचायतीमध्ये 100 ते 150 गावं येतात. त्या प्रत्येक घरामध्ये जाऊन शिवसेनेचा धनुष्यबाणाचा प्रचार आम्ही करणार आहोत आणि प्रत्येक घरामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या स्कीम राबवलेल्या आहेत, मग लाडकी बहीण असू द्या किंवा आणखी ज्येष्ठ नागरिकांचं जे स्कीम असू द्या, ह्या प्रत्येक घरामध्ये जाऊन ह्या शिवसेनेचा विकासाचं जी गंगा आणलेली आहे आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या माध्यमातून त्याचा आम्ही प्रचार आणि प्रसार करून शिवसेनेच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतं कशी पडतील यासाठी आम्ही गावामध्ये, गल्लीमध्ये, वस्तीवर येऊन प्रत्येक घरामध्ये जाऊन आम्ही प्रचार करणार आहोत. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत राजपुरी 38 गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित बाळकृष्ण कासार यांनी विकासाचा नवा संकल्प सोडला आहे. खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली कासार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून एक स्थानिक भूमिपुत्र कार्यकर्ता म्हणून त्यांनी मतदारसंघात मोठा जनसंपर्क निर्माण केला आहे. राजपुरीचा कायापालट करण्यासाठी आणि नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी ते कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पेन तालुक्यात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भाजपचे सक्रिय नेते वैकुंठ रवींद्र पाटील यांनी दादर विभागातून जिल्हा परिषदेसाठी आपला उमेदवारी अर्ज अत्यंत उत्साहात सादर केला. त्याचप्रमाणे शर्मिला वैकुंठ पाटील यांनी देखील शिहू विभागातून जिल्हा परिषदेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी महायुतीचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि निष्ठावान कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना वैकुंठ पाटील यांनी स्पष्ट केले की विकास हाच आमचा निवडणुकीचा प्रमुख अजेंडा आहे. पेन तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचा भारतीय जनता पक्षावर असलेला दृढ विश्वास हीच आमची खरी ताकद आहे. या विश्वासाच्या बळावरच आगामी निवडणुकीत आम्हाला अभूतपूर्व बहुमत मिळेल असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यामुळे पेन तालुक्यातील निवडणूक चुरशीची ठरणार आहे. नमस्कार, मी अजित बाळकृष्ण कासार, राजपुरी 38 मतदारसंघातून मी जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे. माननीय खासदार सुनील तटकरे साहेब तसेच मंत्री महोदया आदिती तटकरे तसेच अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवत आहे. या मतदारसंघात मी स्थानिक असल्याने माझी नाळ इथल्या जनतेशी जुळली आहे. माझी पत्नी नम्रता अजित कासार ह्या मागील 5 वर्षापूर्वी जिल्हा परिषद सदस्य ह्या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. त्या निवडून आल्यानंतर आम्ही ह्या प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये शाश्वत कामं केलेली आहेत आणि ती दिसून सुद्धा येत आहेत. जिल्हा परिषद तर्फे समाज कल्याण समितीवर त्या होत्या, तर नियोजन समितीवर होत्या. या समितीवर असताना प्रत्येक अपंग कल्याणमधून, समाज कल्याणमधून विविध व्यक्तिगत गोष्टी असतात त्या सुद्धा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. हा तालुका पर्यटन घोषित असल्याने माननीय खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या माध्यमातून खेडेपाड्यामध्ये कसं पर्यटन वाढेल याकडे सुद्धा माझा प्रयत्न राहणार आहे. इथे दिघीपोट जे साहेबांच्या मार्गदर्शनाने चालू आहे ते सुद्धा स्थानिक लोकांना कसा रोजगार मिळेल याकडे सुद्धा साहेबांच्या मार्फत मी प्रयत्न करणार आहे. इथे येत असलेले नवीन उद्योग, जी कामं चालू आहेत पिच्ची वगैरे, त्यामध्ये सुद्धा कसं आपल्या इथल्या स्थानिकांना रोजगार मिळवून देता येईल याकडे सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. महिला बाल कल्याण मंत्री आपले आदित्य तटकरे आहेत, त्यांनी सुद्धा तालुक्यातील त्यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील ज्या अंगणवाड्या आहेत त्या डिजिटल करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. या अगोदर सुद्धा महालोर असो, वावडुंगी असो, सायगाव असो, अशा अनेक ठिकाणी आम्ही डिजिटल शाळा, अंगणवाड्या हे करण्यात मला यश आलेलं होतं. रायगड जिल्हा परिषद आणि पेन पंचायत समिती निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंबर कसली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार दादर जिल्हा परिषद गणातून रुपेश पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर रावे पंचायत समिती गणातून निकिता रुपेश पाटील निवडणूक लढविणार आहेत. राज साहेबांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हेच आमचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही निवडणूक प्रतिष्ठेची असून आम्ही साहेबांचा आदेश कधीही मोडणार नाही असा ठाम विश्वास पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. या लढतीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असून राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. पोलादपूर तालुक्यात नुकतीच शिवसेना शिंदे गट, शेतकरी कामगार पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्यात युतीची घोषणा करण्यात आली होती. मात्र या घोषणेनंतर आरपीआयच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ही युती करताना आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही असा थेट आरोप आरपीआयचे कोकण प्रदेश उपाध्यक्ष सुदास मोरे आणि स्थानिक नेते यशवंत मोरे यांनी केला आहे. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये इथे युती आम्ही केलेली आहे. आमच्यासोबत आरपीआय बी आहे, आठवले गट, अशी 3 पक्षाची युती या ठिकाणी अधिकृत झालेली आहे. यामध्ये 2 जिल्हा परिषद सीट शिवसेनेला मिळालेल्या आहेत, 3 पंचायत समिती शिवसेनेला आणि 1 पंचायत समिती माटवणगण ही शेतकरी कामगार पक्षाला आमच्या युतीमध्ये सोडले. आरपीआयची युती ही भाजपाबरोबर असल्यामुळे मागील निवडणूक ही आम्ही शिंदे सेना गटाच्या आमदारांना निवडून देण्यासाठी केली. आत्ता जी जिल्हा परिषद निवडणूक आहे या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमच्याबरोबर कोणीही अद्याप चर्चा केलेली नाही किंवा कोणाशी युती झालेली नाही. काल जे डिक्लेअर झालेलं आहे की शिवसेना शेकाप आणि आरपीआय अशी युती झाली असं जे काल डिक्लेरेशन झालेलं आहे हे साफ चुकीचं आहे. ते कुठल्याही प्रकारे जनतेने किंवा कोणी ग्राह्य धरू नये. आमच्याशी तशा पद्धतीची काही बोलणी झालेली नाही. येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकासाठी काल पोलादपूर इथं महायुतीची परिषद झाली आणि त्या परिषदेमध्ये शिवसेना, शेकाप आणि रिपाई या तिन्ही पक्षाची युतीची काल घोषणा करण्यात आली. परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष BJP बरोबर मैत्रीमध्ये आहे. त्याच्याबरोबर शिंदेसेना आणि राष्ट्रवादी हे पक्षसुद्धा आहेत. जिल्ह्यामध्ये काम करताना प्रत्येक ठिकाणी या युतीच्या माध्यमातूनच आम्ही काम करत आलेलो आहोत. गेल्या वेळेला असेंब्लीच्या निवडणुकीमध्ये माननीय त्यावेळेचे आमदार भरतसेठ, आजचे मंत्री भरतसेठ गोगवले यांच्या कामाबाबतीमध्ये या तालुक्यानं आरपीआय आणि संपूर्ण तालुक्याच्या वतीनं फार मोठं काम करून त्यांना चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आम्ही निवडून दिलेलं आहे आणि हे त्यांनाही चांगलं माहिती आहे. परंतु काल जी महायुतीची या ठिकाणी सभा होऊन जी युती तयार करण्यात आलेली आहे त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या तालुका शाखेतील कुठल्याही पदाधिकाऱ्याला निमंत्रित केलेलं नव्हतं किंवा त्यांना बोलवण्यात आलेलं नव्हतं किंवा त्यांच्याजवळ चर्चाही करण्यात आलेली नव्हती. आमचं असं मत आहे की माननीय मंत्री महोदय हे आम्हाला आत्तापर्यंत वाटत होते की आमच्याजवळ चर्चा करतील, परंतु त्यांच्याकडून कामाच्या व्यापामुळं म्हणा किंवा काय म्हणा त्यांच्याकडून ते झालेलं नाही. परंतु पोलादपूर तालुक्यातील त्यांचे जे कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे यांनीसुद्धा कुठल्याही प्रकारचं पाचारण केलेलं नाही आणि तसं असतानाही त्यांनी आज त्या ठिकाणी 2 पक्षांना बरोबर घेऊन 3 पक्षाची युती जाहीर केलेली आहे आणि ती युती ही त्या युतीशी आम्ही आजच तर सहमत आहोत असं नाही. कारण आमच्या जोपर्यंत पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विचारत नाही तोपर्यंत त्याशी आम्ही संबंधित असूच असं नाही. कारण या ठिकाणी आरपीआयची जे मतदान आहेत किंवा मतदार आहेत ते निर्णायक असे मतदार आहेत आणि त्यामुळं ज्यांना युतीसाठी आवश्यकता आहे त्यांनी त्या कार्यकर्त्यांजवळ संगमत करून जर कधी ती युती झाली तर ती अजून 2 दिवसांमध्ये उच्च प्रतीची तयार होईल असं माझं मत आहे. मी माझ्या तालुक्यातील कार्यकर्त्यांना विचारलं. माझ्या बाजूला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका शाखा पोलादपूरचे अध्यक्ष माननीय नारायण मोरे आहेत, उजव्या बाजूला आमच्या तालुका सेक्रेटरी DH गमरे आहेत.
यांना चौकशी केली असताना अध्यक्षांजवळ चौकशी केली, अध्यक्ष काही कारणामुळे बाहेर आहेत, परंतु या दोघांच्याकडे चौकशी केली, ते म्हणे की आम्हाला कुठल्याच पद्धतीने विचारलेलं नाही आणि असं जर होत असेल तर ते योग्य नाही असं आमचं स्पष्ट मत आहे. या बातमीपत्रासह वेळ झाले इथेच थांबण्याची. भेटूयात पुढील बातमीपत्रात. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.